एका सुंदरशा गावात 5 जिवलग मित्रमैत्रिणी राहत होते. नॅन्सी, निक्षित, नक्या, मैना आणि नेत्रा. दररोज शाळेतून घरी आल्यावर ते सगळे मैदानात जाऊन बॉल बॉल खेळत असायचे. एके दिवशी खेळता खेळता निक्षित जोरात लाथ मारतो आणि तो बॉल जाऊन गावातील एका भूत बंगल्याच्या आत पडतो. मग सगळी मुले धावत त्या बंगल्याजवळ येतात. इकडे तिकडे एकमेकांकडे पाहतात. त्या आवाजाच्या दिशेने चालत ते एका खोलीत गेले आणि बघतात तर काय, त्यांचा बॉल एका जुनी खुर्चीत अडकलेला. पण त्या बॉल जवळ एक पांढऱ्या प्रकाशासारखा धूर गोल गोल फिरत होता. मित्रमैत्रिणींना वाटतं हे तर नक्कीच भूत असेल. प्रकाश हळूहळू आकार घेतो आणि त्यातून एक गोंडस छोटंसं भूत बाहेर येतं. 5ही जण आश्चर्यचकित होतात. घाबरू नका, मी वाईट भूत नाही. मी या बंगल्याचा रक्षक आहे. मग लोकांना का वाटतं की इथे वाईट भूत आहे? कारण हे घर मी जपतो. पण रात्री मी साफसफाई करताना विचित्र आवाज येतात, म्हणून सगळे घाबरतात. सगळे हसतात. भूत त्यांना बॉल परत देते. मुले बॉल घेतात आणि आपल्या आपल्या घरी जातात. आणि अशा प्रकारे भूताचा बंगला गावातील सर्व मुलांसाठी मैत्रीपूर्ण जागा बनते. यातून आपण काय शिकलो? आपण कुणाचे वाईट नाही केले तर दुसराही आपले वाईट करत नाही.